हॅलो, नमस्कार. मी चित्रा राऊत, स्वानंद इन्व्हेस्टा. आज मी बोलणार आहे सोशल मीडियाविषयी. व्हॅलिडेशन ॲडिक्शन म्हणजेच मान्यतेचं व्यसन नक्की काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा हां, तिने एक नवीन साडी घातली, छान दिसत होती म्हणून अर्थातच फोटो काढायचा पहिलं काम केलं, लगेच स्टेटसवर टाकला. दर 5 मिनिटांनी तिने फोन उघडून बघितला, कारण तिला बघायचं होतं आता किती व्ह्यूज आलेत, मला किती रिप्लायज आलेत. त्यामुळे सगळं लक्ष मोबाईलकडे. त्याने नवीन प्रोजेक्ट पूर्ण केला, पण घरी येऊन शांत बसला. ऑफिसमधलं कोणीही त्याला वेल डन म्हणून म्हटलं नाही, म्हणून रात्रभर त्याचा मूड ऑफ होता. लहान मुलाने चित्र काढलं. आईने म्हटलं त्याला की छान आहे हां. तो लगेच विचारतो, खरंच की फक्त बोलायचं म्हणून बोलतेस? ही सगळी गोष्ट एकच आहे, ते म्हणजे व्हॅलिडेशन ॲडिक्शन. व्हॅलिडेशन म्हणजे काय? इतरांनी आपल्याला मान्यता देणं. आपण चांगले आहोत, सुंदर आहोत, यशस्वी आहोत हे बाहेरून ऐकण्याची गरज. मान्यता हवी असणं हे अगदी नैसर्गिक आहे, पण जेव्हा आपली किंमत फक्त इतरांच्या शब्दांवर अवलंबून होते, तेव्हा ती सवय हे आपलं व्यसन बनतं. आजची पिढी दुखावलेली अजिबात नाही, पण ती फक्त दुसऱ्यांच्या अप्रूव्हलवर जगायला शिकलेली आहे. लाईक कमी आले तर मूड ऑफ, पार्टनरने ॲप्रिशिएट नाही केलं तर इन्सिक्युरिटी फील होते, बॉसने कौतुक नाही केलं तर सेल्फ डाऊट यायला लागतो. आपण इतके बाहेरच्या टाळ्यांवर अवलंबून झालो आहेत की आपला आतला आवाज ऐकणंच आता विसरून गेलो आहोत. व्हॅलिडेशन ॲडिक्शनची मोठी समस्या काय, तर ती आपल्याला कायम भुकेलं ठेवते. आज 10 लोकांनी कौतुक केलं, वाव किती छान वाटलं. उद्या तर फक्त 8 लोकांनीच केलं, थोडंसं कमी छान वाटतं. परवा 5 लोकांनी केलं तर दुःखच होतं, कारण व्यसन वाढत जातं आहे पण लाईक कमी होत आहेत. ही गोष्ट मानसिक आरोग्यासाठी सर्वात धोकादायक आहे. स्वतःची किंमत दुसऱ्यांच्या प्रतिक्रियेत शोधणं. जर तुमचा आत्मविश्वास लाईक, कमेंट, ॲप्रिशिएशन, प्रमोशन यावर उभा असेल तर तो कायम हलणार. खरी ताकद कुठे आहे, तर सेल्फ व्हॅलिडेशनमध्ये. स्वतःला विचारणं, मी माझ्या मूल्यांनुसार वागतो का? मी माझ्या परीने प्रयत्न करतो का? मी सर्वांच्या नजरेत कसा आहे ते बघण्यापेक्षा मी स्वतःच्या नजरेत ठीक आहे का हे बघणं. ह्या सर्वांचं जर उत्तर हो असेल तर बाहेरचं कौतुक जे आहे ते बोनस आहे, त्याची गरज नाही. व्हॅलिडेशन ॲडिक्शनमध्ये माणूस लोकांना खुश ठेवतो, सेल्फ रिस्पेक्टमध्ये माणूस स्वतःशी प्रामाणिक राहतो. आज डिप्रेशनचं सर्वात मोठं कारण म्हणजे आपण स्वतः मान्यता देत नाही, आपण स्वतःला टाळ्या देत नाही. मी स्वतःला पुरेसा आहे असं म्हणत नाही. लक्षात ठेवा, जगाचं अप्रूव्हल बदलत राहील, तुमची किंमत बदलत नाही. मनाची मोठी सवय म्हणजेच टाळ्यांची वाट पाहू नका, स्वतःला शांतपणे मान्यता द्या. कारण जेव्हा आत्मसन्मान आतून उभा राहतो तेव्हा बाहेरच्या टाळ्या फक्त आवाज असतात. त्यामुळे स्वतःचा सन्मान स्वतः करायला शिका आणि स्वतःला मान्यता द्या. जोपर्यंत तुम्ही ठामपणे म्हणत नाही की मी स्वतःसाठी पुरेसा आहे, तोपर्यंत तुमच्या आतला सेल्फ रिस्पेक्ट जागा होत नाही आणि मग तुम्हाला कायमस्वरूपी व्हॅलिडेशन ॲडिक्शन लागलेलं असतं. म्हणजे इतरांकडून आपलं कौतुक होणं आणि ते नाही झालं की मूड ऑफ होणं, हे चक्र चालू राहतं. पण माझाच मी समर्थ कसा आहे, माझंच मी काम समर्थपणे कसा पेलू शकतो, ह्याच्यावर जास्त विचार करा मित्रांनो. आणि हे जे व्हॅलिडेशन ॲडिक्शन आहे ते कमी करा.